आज सकाळी केलेला नाश्ता मला एवढा महागात पडेल ना, मला अजिबात सुद्धा वाटलं नव्हतं. काय झालं ते सांगते. सकाळची सुरुवात मस्तपैकी गरमागरम चहा आणि पोह्यांनी झाली आणि कांदा घालून केलेले पोहे, त्यावर मस्त अशी कोथिंबीर, लिंबू यापेक्षा छान सुरुवात काय असू शकते, असा माझा गोड गैरसमज होता. अचानक शनिवार, रविवार असून सुद्धा दीपकचा प्लॅन झाला आणि त्यांना जरा बाहेर जायचं ठरलं. रिद्वी इतकी कन्फ्यूज होती, की बाबा बॅगमध्ये कपडे भरून कुठे जातायत? आणि बाबा तर सांगताय की ऑफिसला चाललोय. सो ती जरा कन्फ्यूज होती. तरी तिने छान बाबाला बाय बाय केलं. पण नंतर दीपकचा फोन आणि चार्जर विसरले. सो ते लगेच आतमध्ये आले. बरं झालं दूर गेले नव्हते. त्यानंतर बाहेर खूप छान हवा सुरू होती. थोडंसं ऊन पडलेलं होतं, पण थंडी खूप जास्त होती. आणि माझं देवघर ना बऱ्याच दिवसांपासून विचार करते की व्यवस्थित क्लीन करायचं. 3-4 दिवसांतनं हे क्लीन करायलाच लागतं. देवपूजा करताना तर क्लीन करतच असतो, पण गॅलरी दिवसभर ओपन असते ना, त्यामुळे एवढी धूस असते दिवसभरात की डीप क्लिनिंग हे करावंच लागतं. छान देवघर आवरून घेतलं, देवपूजा करून झाली माझी आणि त्यानंतर ना एवढं डोकं दुखायला लागलं होतं, कदाचित ऍसिडिटी झाली होती. मग कुठे रिअलाइज झालं की पोहे आवडतात म्हणून खाण्याची गरज नाहीये. आपल्याला नाही चालत ना, त्रास होतो, मग कशाला? उगाच मायग्रेनचा त्रास होतो आणि ते 2 दिवस माझे आता त्यातच जाणार हे मला माहिती होतं. नेहमी दीपक डेअरीमधनं दूध आणतात. डेअरी जरा लांब आहे म्हणून मी जाण्याचा कंटाळा केला. म्हटलं चला झेप्टोवरनं दूध मागवू आणि नुसतं दूध तर आलं नाही, त्यासोबत बऱ्याच गोष्टी आल्या आणि मिल्क पावडर बघून तुम्हाला कदाचित कळालं असेल की काय बनवायचंय. रिद्वीसाठी काहीतरी स्पेशल बनवू म्हटलं. मी ऑनलाईन ऑर्डर करणं खूप अवॉइड करते, कारण या ऑफर्समुळे ना आपण खूप अनवॉन्टेड गोष्टी सुद्धा ऑर्डर करून घेतो. जसं की कधीतरी लागेल ना, नंतर लागेल, मग 199 मध्ये फ्री डिलिव्हरी आहे, मग 199 मध्ये गरज नसली तरी काहीतरी ऑर्डर करायचं. हे सगळं सुरू असतं. आता हे अद्रक सुद्धा मला 9 रुपीज मध्ये मिळालं होतं. नंतर रिद्धीला खाली खेळायला घेऊन गेले. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.